सीताफळ हल्ली साधारणपणे सगळीकडे आणि वर्षातले बहुतेक दिवस उपलब्धच असतं. शरीर सक्षम राहावं यासाठी नियमितपणे सीताफळ खाण्याचा सल्ला दिला जातो. सीताफळातलं मॅग्नेशियम शरीरातला अशक्तपणा आणि बिघडलेलं कार्य दूर करायला मदत करतं. सांध्यातील वेदना शमवण्यासाठी सीताफळ उपयुक्त ठरतं. सीताफळात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, राइबोफ्लेविन, थायमिन, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नीज मुबलक प्रमाणात असतं. यातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयासाठी खूप फायदेशीर असतं. हृदयरोग व हृदयाशी संबंधित इतर आजारापासून ते बचाव करतं. बद्धकोष्ठता, अपचन अशा समस्यावर मात करण्यासाठी आणि पचनसंस्थेचं कार्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त ठरतं. सीताफळातलं फायबर रक्तातलं शुगरचं प्रमाण मर्यादित राखतं. त्यामुळे टाईप 2 प्रकारच्या मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी आणि मधुमेह झाल्यास तो नियंत्रित ठेवण्यासाठी सीताफळ खाण्याचा सल्ला दिला जातो. एवढंच नाही तर सीताफळातला फायबर रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलवरचं नियंत्रण ठेवून हृदय निरोगी ठेवण्यासही मदत करतं. सीताफळातलं कॅल्शियम, टॅनिन या दात आणि हिरड्याचं आरोग्य सुधारतं. शिवाय तोंडाच्या दुर्गंधीच्या समस्येपासून पण आपल्याला सुटका मिळते. सीताफळातलं व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट त्वचेचं आरोग्य निरामय राखण्यासाठी उपकारक ठरतं. सीताफळातल्या अनेक प्रकारच्या अँटीऑक्सिडंटमुळे आजाराविरुद्ध लढण्यासाठी आपल्या शरीराचं सामर्थ्य वाढतं. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीरातील निरोगी तत्वांचा सांभाळ करण्यासाठी सीताफळातले घटक खूप सहाय्य करत असतात. या फळामध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे रक्त आणि हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास सीताफळाच्या नियमित सेवनाने चांगला व आरोग्यदायी फरक पडू शकतो. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही खास घेऊन येत आहोत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.